आजच्या तंत्रज्ञान प्रधान युगात बालकांमध्ये अध्यात्म आणि संस्कृतीची रुजवण व्हावी यासाठी अकोल्यातील डाबकी रोडवरील स्वामी विवेकानंद संस्कार केंद्रात 17 दिवसीय बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचा उद्या समारोपीय सोहळा आयोजित करण्यात आला आहे। डिजिटल युगात लहानग्यांचे बालपण मोबाईल, टॅब आणि स्क्रीनमध्ये अडकत चालले आहे। पण या धकाधकीच्या जीवनात बालकांच्या मनात आध्यात्मिक जागृती निर्माण व्हावी, त्यांच्यात शिस्त, संस्कार आणि भारतीय संस्कृतीची ओळख निर्माण व्हावी यासाठी अकोल्याच्या डाबकी रोडवरील स्वामी विवेकानंद संस्कार केंद्र मेहरेनगर येथे एक अद्वितीय उपक्रम राबविण्यात आला। 17 दिवसीय भव्य बालसंस्कार शिबिर या शिबिराचे नेतृत्व हरिभक्त पारायण मोहन महाराज गोंडचवर यांनी केले। 5 मे पासून सुरू झालेल्या या शिबिरात अकोल्यासह आसपासच्या परिसरातील असंख्य बालकांनी सहभाग नोंदवला। गुरुकुल पद्धतीवर आधारित या शिबिरात श्रीमद भगवद्गीतेचे पठण, योग व प्राणायाम, संस्कृत सुभाषिते, हरिपाठ, ओवी अभंग, व्यसनमुक्तीचे धडे, शास्त्रोस्त्र, भजन, मृदंगवादन, पावल्या, सामान्य ज्ञान, आध्यात्मिक प्रश्नोत्तरे आणि अशा विविध उपक्रमांद्वारे मुलांमध्ये वैचारिक आणि चारित्रिक घडामोड घडवण्यात आली। 18 मे रोजी सायंकाळी 5 वाजता भव्य समारोपीय सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्यात हरिभक्त पारायण भानुदास महाराज, उमेश महाराज आर्य, सर्जेराव महाराज देशमुख, रामकृष्ण महाराज अंबुस्कर आणि अन्य थोर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत। शहरवासियांनी या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन या शिबिराचे शिबिर प्रमुख हरिभक्त पारायण मोहन महाराज गोंडचवर यांनी केलं आहे। विशेष म्हणजे हा समारोप सोहळा ANN अकोला न्यूज नेटवर्क च्या YouTube व Facebook पेजवर थेट पाहता येणार आहे। या शिबिरामुळे संस्कृती आणि अध्यात्माची ही नवपिढी अकोल्यात एक आदर्श घडवत आहे। रामकृष्ण हरी। भगवंताच्या कृपेने, संत महात्म्यांच्या आशीर्वादाने आपण गेल्या अनेक वर्षापासून बालसंस्कार शिबिराचं आयोजन करत असतो। उद्देश हा आहे, संस्कार युक्त संतती हीच खरी संपत्ती। हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण गेल्या अनेक वर्षापासून या बालसंस्कार शिबिराचं आयोजन करतो। याही वर्षी 2 मे पासून आता उद्या 18 मे पर्यंत जवळजवळ 17 दिवसाचं बालसंस्कार शिबिर आपण आयोजित केलं होतं। याच्यामध्ये जवळजवळ 68 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। प्रत्येकांना आपण सकाळी योगा, त्यानंतर संस्कृतचा पाठ राहतो, आध्यात्मिक प्रश्नोत्तर राहतात। पार्ट ऑफ बॉडी हे शालेय शिक्षणामध्ये शिकवलं जाते, पण आपण त्यांना संस्कृतमध्ये पार्ट ऑफ बॉडीला प्रत्येक जे अवयव आहे त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात ते शिकवतो। त्यानंतर मग नाश्ता होतो सगळ्या मुलांना। त्यानंतर मग गायनाचा पाठ राहतो। 12:30 ते 3:30 विश्रांती राहते। त्यानंतर 3:30 वाजता पुन्हा मृदंगाचा क्लास आणि हरिपाठाचे अभंग पाठ करून घेतले जातात। आणि संध्याकाळी 6 ते 8 हा 2 तासाचा हरिपाठ आणि पावल्या शिकवल्या जातात त्याच्यात, आणि हरिपाठ पण घेतला जातो। त्यानंतर रात्री मुलांना जेवण राहते 9 पर्यंत। 9 ते 5 हा विश्रांतीचा वेळ राहतो। 5 वाजतापासून पुन्हा मुलांना उठवल्या जाते। हा पूर्ण दिनक्रम राहतो। याच्यामध्ये अनेक लोकांच्या माध्यमातून वर्गणीदाते असतील, अन्नदाते असतील, ह्या सगळ्या लोकांच्या सहकार्यातून ही शाळा स्वामी विवेकानंद संस्कार केंद्र हे विष्णुभाऊंनी आपल्याला उपलब्ध करून दिली। हे सगळे अन्नदाते आहेत, सगळे आयोजक मंडळी आहेत। या सगळ्यांच्या सहकार्यातून, शिक्षक वृंदांच्या मेहनतीतून आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून त्यांचे पालक या ठिकाणी आणून देतात, आणि म्हणून एक आदर्श पिढी घडवण्याचं कार्य या निमित्तानं आपण करतो आहोत। रामकृष्ण।